लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर महायुती सरकार जागं झालं। महायुती सरकारने अजित पवारांच्या बजेटच्या माध्यमातून अनेक अशा योजना आणल्या की ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अक्षरशः पैसे वाटण्याची स्पर्धाच लागली। मग ती लाडकी बहीण योजना असेल, 1,500 रुपये महिना प्रत्येक महिलेच्या ज्यांचा आर्थिक परिस्थिती खराब आहे अशा महिलांच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली 1,500 रुपये दर महिन्याला पाठवायला सुरुवात सरकारकडून झाली आणि आतापर्यंत 1,80,00,000 महिलांपर्यंत ही योजना पोहोचली असं म्हटलं जातं आणि आता सप्टेंबर महिन्याच्या अंतापर्यंत 2 कोटी महिलांपर्यंत ही योजना जाणार आहे। पण एवढंच नाही तर इतरही अनेक योजना सरकारकडून घोषणा केली गेली होती, ज्याच्यामध्ये 3 मोफत सिलेंडर असतील, शेतकऱ्यांसाठी मोफत विजेची घोषणा असेल किंवा इतरही अनेक घोषणा त्या पद्धतीने देण्यात आलेल्या होत्या। अप्रेंटिसशिपची घोषणा सुद्धा त्याच्यामध्ये होती। पण हे सगळं सुरू असताना पडद्याच्या मागे सुद्धा महायुती सरकार आपल्या आमदारांना फंड कसे देता येतील याचा पुरेपूर प्रयत्न करते आणि टार्गेटेड फंड या सरकारकडून कसे दिले जात आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे। सरकारमध्ये जीआरला फार महत्त्व आहे, ज्याला गव्हर्नमेंट रूल असंही म्हणतात किंवा गव्हर्नमेंट ऑर्डरही असं म्हणतात। म्हणजे सरकारने एखादा निर्णय घेतला आणि मीडिया समोर जाऊन तो सांगितला म्हणजे तो लोकांपर्यंत जातोच असं नाही, कारण तो निर्णय इम्प्लिमेंट करण्यासाठी सरकारला जीआर काढावा लागतो। ज्या सरकारच्या खात्याच्या मार्फत तो निर्णय घेतलेला असतो त्या सरकारच्या खात्यामार्फत हा जीआर काढला जातो आणि त्या जीआर मध्ये तो आदेश आता निर्गमित केला जातो आणि त्या पद्धतीने सपोज फंड द्यायचे असतील किंवा एखादी योजना इम्प्लिमेंट करायची असेल किंवा एखादी ट्रान्सफर जरी करायची असेल, एखादी नवीन नियुक्ती करायची असेल तर या सगळ्या गोष्टी या जीआरच्या माध्यमातून केल्या जातात। नॉर्मली तुम्ही गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती गेलात आणि तिकडे जीआर सर्च केलं किंवा शासन निर्णय ज्याला म्हणतात मराठीमध्ये ते जर बघितले तर दिवसाला वेगवेगळ्या विभागांचे अनेक निर्णय त्या ठिकाणी पडलेले आपल्याला बघायला मिळतात आणि वेबसाईटवरती टाकणं हे आता सरकारवरती बंधनकारक आहे। ते निर्णय तुम्हाला लपवून ठेवता येत नाहीत। तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याकडे गेलात आणि त्यांना सांगितलं की अरे सरकारने असा निर्णय घेतलाय तर तो अधिकारी सुद्धा तुम्हाला काय सांगेल की शासन निर्णयाची प्रत दाखवा, शासन निर्णयात काय म्हटलंय त्याच्यानुसार आम्ही करू, मीडियामध्ये सरकार काय म्हणतंय त्याने काही गोष्टी होणार नाहीत। अनेकदा तुम्ही बघता की कॅबिनेट मीटिंग नंतर मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात की फलाण्या भागाला आम्ही एवढ्या मोठ्या बेडचं हॉस्पिटल देतोय किंवा एका ठिकाणी रस्त्याची आम्ही मंजुरी दिलेली आहे। पण ही सगळी मंजुरी आणि निर्णय जोपर्यंत शासन निर्णयाच्या माध्यमातून ते कागदावरती उतरत नाहीत तोपर्यंत ते इम्प्लिमेंट केले जात नाहीत। सध्या आपण बघतोय की गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने अशा शासन निर्णयांचा सपाटा लावलेला आहे आणि त्याच्यावरती खरं तर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 9 दिवसात 484 शासन निर्णय म्हणजे जीआर हे जारी केलेले आहेत। यातले 370 शासन निर्णय हे फक्त 4च दिवसात म्हणजे 4, 5, 6 आणि 9 सप्टेंबरला काढले गेलेत। संख्या बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जीआर काढण्याची ही पहिलीच वेळ असावी असं मला वाटतं। म्हणजे 370 शासन निर्णय फक्त 4 दिवसात। कोणी म्हणेल अत्यंत गतिमान सरकार आहे आणि हे गतिमान सरकार काय आहे तर 4 दिवसात 370 शासन निर्णय। सप्टेंबर 4 आणि 5 तारखेला प्रत्येक दिवशी 118 जीआर काढण्यात आलेले होते। नॉर्मली ही संख्या 10-20च्या पलीकडे पण जात नाही, पण जसजशी निवडणूक जवळ येत चालली आहे, जसजसे आमदार त्यांची कामं घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठका लावतायत तसतसे त्या आमदारांना खुश करण्यासाठी म्हणून, त्यांच्या विभागामध्ये फंड देण्यासाठी म्हणून, त्यांची उरलेली कामं उरकून टाकण्यासाठी म्हणून एका मागून एक हे जीआर काढले जात आहेत का हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। सो 4 आणि 5 तारखेला दर दिवशी 118 जीआर, 4 दिवसामध्ये 370 जीआर काढण्यात आलेले आहेत। पण आपण गेल्या 2 महिन्यांमध्ये बघूया, म्हणजे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर, कारण त्यापूर्वी आचारसंहिता होती, अनेक निर्णय अशा पद्धतीने टाकता येत नव्हते किंवा काढता येत नव्हते। तर गेल्या 2 महिन्यांमध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गेल्या 2 महिन्यांमध्ये जीआर काढण्याचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि याचं टायमिंग अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ती वाढ विधानसभा निवडणूक जवळ झाल्यावर सुरू झालेली आहे। महाराष्ट्रात पुढच्या 2 महिन्यात या निवडणुका होऊ शकतात। साधारण सांगितलं जात आहे की ऑक्टोबर महिन्याच्या मध्यामध्ये या निवडणुकांची घोषणा केली जाईल, कारण 8 ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांचे निर्णय लागणार आहेत, निकाल लागणार आहेत आणि त्याच्यानंतरच ही निवडणुकीची घोषणा होऊ शकते। त्याच्यामुळे
अवघा 1 महिना बाकी आहे निवडणुकांची घोषणा व्हायला, कारण त्याच्यानंतर हे GR काढता येणार नाहीत. त्यामुळे पटापट अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी सुद्धा जर आपण बघितलं तर सुरुवातीच्या म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशाच पद्धतीने GR काढले जात होते. आणि सर्वाधिक वाढ जी झाली होती ती मार्च महिन्यामध्ये निवडणूक जाहीर व्हायच्या बस काही दिवस आधीपर्यंत. त्यानंतर त्याच्यामध्ये ड्रॉप झाला कारण आचारसंहिता लागलेली होती. आणि जून महिन्यामध्ये पुन्हा एकदा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ही वाढ लागलेली आहे. अनेकदा सरकार पुन्हा येईल किंवा नाही येईल अशी शाश्वती नसल्यामुळे सुद्धा अनेकदा अनेक आमदार, सिटिंग आमदार, रुलिंग पार्टीचे आमदार आपली अनेक रखडलेली कामं मार्गी लावून घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतात. कारण जर उद्या आपण निवडणूक हरलो किंवा निवडणुकीमध्ये आपलं सरकार येऊ नाही शकलं तर कमीत कमी आपलं काम रखडू नये यासाठी सुद्धा असे GR पटापट काढले जातात. आणि ही वाढ या सरकारच्या काळामध्ये अत्यंत लक्षणीय आहे हे आपण नक्कीच सांगू शकतो. त्यामुळे नवीन योजना आणता येत नाहीत म्हणजे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळेच मी म्हटलं तसं की ज्या वेळेस निवडणूक संपली त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सरकारकडनं योजना मंजूर करण्याची, योजना लागू करण्याची आता घाई केली जाते. आचारसंहिता लागल्यानंतर योजनांसाठी प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळत नाही, पण सुरू असलेल्या योजनांचं निधी वाटप सुरू राहतं आणि म्हणूनच त्याच काळामध्ये फक्त तेवढ्याच निधीपुरती GR काढली जाते. लोकसभा निवडणूक 16 मार्चला जाहीर करण्यात आली होती आणि तेव्हाच आचारसंहिता लागू झाली. 7 टप्प्यांमध्ये एप्रिल 19 पासून जून 1 पर्यंत 2024 निवडणूक झाली लोकसभेची. लोकसभा निवडणुकी आधी मार्च महिन्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्यात जास्त म्हणजे 3597 एका महिन्यात 3597 GR काढण्यात आलेले होते आणि त्यातले 2630 हे मार्च 16 पर्यंत काढण्यात आलेले होते. निवडणुकीच्या महिन्यात आणि निवडणुकीच्या निकालापूर्वी यामध्ये लक्षणीय घट झाली. एप्रिल महिन्यात अवघे 359, कारण ज्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्यांचे फंड रिलीज करण्यापुरते फक्त GR काढता येतात. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे 3000वरनं डायरेक्ट 359 एप्रिल महिन्यामध्ये. जून महिन्यामध्ये फक्त 369 GR काढण्यात आले. आणि जून महिन्यात ज्यावेळेस निकाल लागले 4 जूनला त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यात वाढ व्हायला सुरुवात झाली. 734 GR त्याच्यामध्ये काढण्यात आले आणि तेव्हापासून यात सतत वाढ होत चाललेली आहे. या महिन्यात काढलेले GR हे योजनांच्या प्रशासकीय मान्यता आणि आर्थिक वितरणासाठी आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये आपण जर त्याची फोड बघितली की कुठल्या कुठल्या भागामध्ये जास्त काढले जात आहेत, कशा पद्धतीचे काढले जात आहेत, तर सप्टेंबर महिन्यात 484 मधले सर्वात जास्त म्हणजे 103 GR हे रूरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामविकास विभागाने काढले. यातले 84 GR म्हणजे साधारण 240 कोटींचे GR, 240 कोटी रुपयाचे फंड रिलीज करण्याचे GR हे प्रशासकीय मान्यतेसाठीचे असून ते ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी काढले गेलेत. म्हणजे लक्षात घ्या निवडणुकीची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे. यातील बरेचसे GR म्हणजे ही जी तीर्थक्षेत्र आहेत ती कोल्हापूर, अमरावती आणि नाशिकमध्ये आहेत. 13 आमदार ज्यांचे जिल्हे हे नोडल डिस्ट्रिक्ट म्हणजे महत्त्वाचे जिल्हे म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत त्यासाठी नियोजन विभागाने आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधी म्हणून म्हणजे 26 कोटी रुपये यासाठी मंजूर केलेले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने मी मगाशी म्हटलं तसं हॉस्पिटल काढायचं आहे 50 बेडचं 100 बेडचं, त्या पद्धतीने सार्वजनिक आरोग्य विभागाने सप्टेंबर महिन्यामध्ये 26 GR काढलेले आहेत. सगळ्यात जास्त रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे, नियोजन विभागाचे आणि आता हेल्थ विभागाचे म्हणजे आरोग्य विभागाचे 26 GR आहेत. ते कुठल्या जिल्ह्यांमधले आहेत तर यामध्ये खेड आणि आळंदीमधलं 30 बेड असलेलं ग्रामीण रुग्णालय, 50 बेड असलेलं उपजिल्हा रुग्णालय यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. जुन्नरमध्ये 50 बेडचं ग्रामीण रुग्णालय आणि 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय ह्याचा सुद्धा त्याच्यात समावेश केला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही सँक्शन्स स्पेशल केस म्हणून मंजूर करण्यात आलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीचे सँक्शन्स देण्यात येत नाहीत, पण ही स्पेशल केस आहे कारण त्या आमदारांनी उपमुख्यमंत्र्यांबरोबर मीटिंग केली आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीचे GR काढण्याचे आदेश देण्यात आले. आणि पुणे जिल्ह्यामध्ये या दोन्ही विभागातील आमदार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार गटाचे आहेत. शिवसेनेने एकेकाळी आरोप लावलेला होता म्हणजे फुटण्यापूर्वी की अजित पवार कशा पद्धतीने त्यांच्या आमदारांना फंड रिलीज करतायत. 2 आमदार अजित पवार गटाचे आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभाग
जो आपल्या चंद्रकांतदादा पाटलांकडे आहे, त्यांनी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी 377 कोटी रुपयांचं बजेट मंजूर केलंय. जलसंपदा विभाग सिंचन प्रकल्पांसाठी, सिंचन घोटाळा खूप गाजला होता महाराष्ट्रामध्ये, जलसंपदा विभागाने सिंचन प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात GR काढलेले आहेत आणि हे GR निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे, म्हणजे महाविकास आघाडीला जिथे सगळ्यात जास्त यश मिळू शकतं अशी त्यांना अपेक्षा आहे ते जिल्हे म्हणजे पुणे, नाशिक या 2 जिल्ह्यांमध्ये. त्याच्यानंतर जळगावसाठी काढण्यात आले आहेत. भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे की जळगावमध्ये त्यांचा टॉप पोस्ट परफॉर्मन्स असला पाहिजे, कारण उत्तर महाराष्ट्रातनं सगळ्यात जास्त सीट जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे आणि त्याच्यामुळे या सिंचन विभागाकडनं हे GR काढण्यात आलेले आहेत. यामध्ये नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी 7,465 कोटी रुपये आणि खडकवासला प्रकल्पासाठी फुरसुंगी बोगद्यासाठी 2,190 कोटी रुपयांचा समावेश याच्यामध्ये काढण्यात आलेला आहे. म्हणजे साधारण आपण नजर टाकली तर ज्या विभागांचा थेट ग्रामीण भागामध्ये लोकल कामांशी संबंध येतो, मग त्याच्यामध्ये रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामविकास विभाग असेल, त्याच्यामध्ये जलसंपदा विभाग असेल, सिंचन विभाग असेल किंवा आरोग्य विभाग असेल, या विभागांवर जास्त लक्षात देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जसजसा सप्टेंबर महिना संपत जाईल तसतसं या GRची किंवा गव्हर्नमेंट रेग्युलेशन म्हणा किंवा गव्हर्नमेंट ऑर्डर म्हणा, शासन निर्णय म्हणा, यांची संख्या हळूहळू वाढत जाणार आहे. रोज जर आपण मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या कामकाजावरती नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की लाडकी बहीण योजनेचा प्रसार करण्याच्या पलीकडे हे 3ही महत्त्वाचे नेते विविध विभागातल्या आमदारांना भेटत आहेत, त्यांच्या सांगण्यावरनं मीटिंग्स घेत आहेत आणि त्यानंतर हे शासन निर्णय सुद्धा होत आहेत. आणि म्हणूनच महाविकास आघाडीला हरवण्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर जे महायुतीचे वेगवेगळे घटक पक्ष कामाला लागलेत त्यामध्ये सरकारी योजना, मोठ्या मोठ्या योजना तर आहेतच, पण त्याच पद्धतीने अशा पद्धतीने वेगवेगळ्या आमदारांना, खास करून ते जिल्हे की ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त सीट्स निवडून आणायच्या, तिथे सरकारी पक्षांबरोबर गेलेल्या आमदारांना जास्तीत जास्त फंड कसा मिळवून देता यावा याचे प्रयत्न सुद्धा महायुती सरकारकडनं सुरू आहेत. हेच आपल्याला या शासन निर्णयांच्या माध्यमातून दिसतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता. आणि मुंबई तकचं YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत रहा मुंबई तक.